नमस्कार. आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी. मातंग ऋषी आध्यात्मिक एक संघ वतीने डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचा जाहीर सत्कार. डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचे कार्य मातंग समाजाला प्रेरणादायी ठरेल. सुभेदार रमेश खंडारे. व्यसनमुक्ती प्रचारक डॉक्टर रामकृष्ण डोंगरे हे गेल्या अनेक वर्षापासून समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करीत आहे. तसेच मुंबई येथे त्यांना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त झाला असून मातंग समाजासाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. डॉक्टर डोंगरे हे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी आटोक्याने प्रयत्न करीत आहे व सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आरोग्याची सेवा दिली आहे. तसेच गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून ते सातत्याने प्रयत्न करीत असतात. त्यांचे हे कार्य पाहता आज मातंग ऋषी आध्यात्मिक एक संघ महाराष्ट्र राज्य अकोला वतीने डॉक्टर डोंगरे यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा जाहीर सत्कार केला व त्यांचे कार्य असे सातत्याने सुरू राहो असे मनोगत यावेळी सुभेदार रमेश खंडारे यांनी बोलताना व्यक्त केले. नमस्कार मित्रांनो, आज मी युग बदल मराठी न्यूज मराठीच्या माध्यमातून काही संदेश देऊ इच्छितो. आनंदाची वार्ता, आनंदाची गोष्ट सांगू इच्छितो. आज महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा जो विविध क्षेत्रामध्ये पुरस्कार दिला जातो, वर्ष 2024चा पुरस्कार आदरणीय डॉक्टर रामकृष्ण डोंगरे साहेबांना साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारांनी सन्मानित केलेलं गेलेलं आहे, गौरवान्वित केलेलं गेलेलं आहे. ही सर्व बाब आज समाजासाठी, बहुजनांसाठी खूप 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 आदरणीय आणि आनंदाची बाब आहे. ही मित्रांनो, माझा अल्पशा परिचय सुद्धा मी देऊ इच्छितो. मी सुभेदार रमेश खंडारे, मिलिटरीमध्ये सर्व्हिस केल्यानंतर समाजासाठी विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना आज आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मातंग ऋषी आध्यात्मिक एक संघाचा अध्यक्ष म्हणून मी इथं अकोलामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे. आणि आमचा जो उद्देश आहे शिक्षण आणि शिक्षणाने कसं परिवर्तन होईल यावर आमचं आध्यात्मिक संघ काम करतो आहे. आणि आज मातंग ऋषी आध्यात्मिक एक संघाच्या वतीनं डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्ही जाहीर सत्कार सुद्धा इथे घेत आहे. मित्रांनो, खरं तर आज डॉक्टर रामकृष्ण साहेबांच्या विषयी सांगायचं म्हटल्यास जवळपास 25 वर्षापासून त्यांची माझी मैत्री आहे. त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं उल्लेखनीय कार्य आहे. त्यांचं कार्य आहे म्हणूनच शासनाने त्यांची दखल घेऊन आज त्यांना एवढा मोठा जबरदस्त आणि लौकिक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ही त्यांच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा आनंदाची बाब आहे. मित्रांनो, खरं तर पुरस्कार जो असतो त्या पुरस्काराची पैशामध्ये किंवा कुठल्या बाबतीमध्ये तुलना करता येत नाही. पुरस्काराचा आनंद पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांना होतोच, पण त्यासोबतच समाजाला, त्यांच्या मित्रमंडळीला, त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा खूप आनंद वाटतोय मित्रांनो. कारण की जगामध्ये जे काही लोक पुरस्कार प्राप्त असतात त्या सर्वांचं जे ध्येय राहते ते समाज कसा बदलेल, समाजाला कशी मदत होईल, समाजामध्ये कसं परिवर्तन होईल हा एकमेव उद्देश घेऊन ते लोक कार्य करत असतात. फक्त जगामध्ये 5% लोक आहेत जे समाजासाठी काम करतात, समाजासाठी परिवर्तनासाठी झटत असतात. त्यापैकीच आमचे मित्र डॉक्टर रामकृष्ण डोंगरे साहेब आहेत. यांच्याविषयी सांगायचं झाल्यास खूप हालाकीच्या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा ते समाजासाठी जबरदस्त आणि वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून ते समाजाची सेवा करत असतात. आणि खरोखरच शासनाचा सुद्धा मी इथं धन्यवाद करू इच्छितो. कारण अशा प्रकारचा जे नेते असतात, जे समाजसेवक असतात, त्यांची निवड सुद्धा योग्य प्रकारे केलेली आहे. तर मित्रांनो, हा जो पुरस्कार त्यांना जो मिळाला आहे सर्व श्रेय त्यांच्या कार्याला जातो. कारण की जर त्यांचं असं लौकिक कार्य नसतं तर शासनाने कधीच त्यांची दखल घेतली नसती. मित्रांनो, आज डॉक्टर रामकृष्ण साहेबांकडून आपण एक संदेश शिकलं पाहिजे. माणसाच्या समस्या, माणसाची परिस्थिती काही जरी असेल तरी तर तो ध्येयनिष्ठ असेल, एकनिष्ठ असेल तर तो आपल्यासाठी, समाजासाठी निश्चितच परिवर्तन घडवू शकतो. आज आमच्या एक संघामध्ये ते आलेले आहेत. माझ्या समोरच त्यांना आज एका चर्मकार संघटनेने सुद्धा पुरस्कारासाठी आमंत्रित केलेलं आहे. आज त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचं कौतुक होत आहे. असंच त्यांचं जे स्वप्न आहे युग बदल न्यूज मराठी चॅनलचं निश्चितच ते पूर्ण होणार आहे. आणि अशा प्रकारे ते त्यांच्या परिवारामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये प्रगती करतील असं आमच्या सर्व मित्रपरिवारांच्या वतीनं, संघटनेच्या वतीनं त्यांना आम्ही शुभेच्छा देऊ इच्छितो. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.